तर मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? भुजबळांनी हा सवाल केला। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का असा सवाल भुजबळांनी केलाय। भुजबळांचा मराठा समाजामधील माजी मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे। दरम्यान जी.आर. कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे, कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। नाही, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर रडकुंडीला आणलं ना। तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तर मी पाणी फिरलं। मराठ्यांना तर मी आरक्षण मिळवून दिलं, मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला। ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती, आजही आणि उद्याही आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी.आर. काढलेला आहे, हा जी.आर. कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या जी.आर.मुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही। ही भूमिका आजही आमच्या सरकारची आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका।